तर मागच्या 1 वर्षात आपल्याकडं 12 महिने 3,17,00,000 रुपयांच्या एफडी जमा झालेल्या आहेत आणि एका वर्षात ह्या एफडी जमा झाल्या आणि याच्यात एक अभिमानाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की या एफडीमध्ये एकही असा ठेवीदार नाही की ज्याने 10-20 लाखांची एफडी दिली आहे। ही सर्वसामान्यांची ठेवी आहे जी 5,000पासून तर 2 लाखापर्यंत त्यांनी ठेवी ठेवल्यात। असे सगळे आपले सभासद आहेत। म्हणजे ही संस्था खऱ्या अर्थाने सभासदांनी हातात घेऊन सुरू करून नावारूपाला एकाच वर्षात आणलेली आहे। कोणी एका माणसाने ताई अभिमानाने सांगेल कोणी एका माणसाने 1 कोटी 1.5 कोटी 50 लाख रुपये देऊन अजिबात संस्था सुरू केली नाही। सर्वसामान्य सभासदांनी एकत्र येऊन ही संस्था मोठी केली। त्यानंतर संस्थेचं जर कर्ज वाटप पाहिलं तर एका वर्षातलं आपलं संस्थेचं कर्ज वाटप आहे आत्तापर्यंत 2 कोटी 19 लाख रुपये आणि संस्थेची जी गुंतवणूक त्या टक्केवारी जी करावी लागते ती आहे 79 लाख रुपये 25,000 रुपये आणि खेळते भांडवल आपल्या संस्कृतीचा जो एकूण व्यवहार आहे तो जवळपास आता एकाच वर्षात 5 कोटीच्या घरामध्ये गेलेला आहे। जी सभासद संख्या आहे आपल्या संस्थेची ती एका वर्षात 2,668 सभासद संख्या पतसंस्थेची आपल्या नोंद झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला अभिमानाने तुम्हा सगळ्या सभासद मान्यवर आणि सगळ्यांसमोर सांगायची आहे की आज आपल्या पतसंस्थेची थकबाकी जी आहे ती 0 रुपया आहे। मागील 1 वर्षात आपल्या पतसंस्थेत एकही रुपया कोणाचा थकबाकी नाही। त्याच्याबद्दल जसं आपण सभासदांचं ठेवीदारांचे आभार मानतो तसंच जे कर्ज घेणारे आपले सभासद आहेत त्यांचं सुद्धा आभार मानायला पाहिजेत। 1 रुपयाही कुठल्याही प्रकारचं आज रोजी थकबाकी नाही आहे। आता यामध्ये संस्थेच्या आपल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचसे मानस आहेत, अध्यक्ष साहेब त्यांच्या बोलण्यातून सांगतीलच। तर थोडक्यात हे संस्थेचं प्रास्ताविक होतं। बऱ्याचशा योजना आपण आणणार आहेत आणि 5 कोटीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या संस्थेचा विस्तार त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू करणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक सांगायचं आहे मला की एक आपल्या संस्थेने QR कोडची सुविधा सगळ्यांना दिलेली आहे आणि ताई या QR कोडबद्दल सांगायचं झालं तर नॅशनलाइज बँक ज्या NEFT नेट बँकिंग RTGS यासारख्या सुविधा नॅशनलाइज बँक ज्या देतात ती आपली संस्था माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यातली ही पहिली संस्था आहे की जी नॅशनलाइज बँकेच्या सर्व सुविधा पतसंस्थेत देते आणि तेही आपल्या 1 वर्षाच्या कालावधीच्या आत QR कोडसह नेट बँकिंगसह सर्व सुविधा आपण त्या उपलब्ध केलेल्या आहेत। संस्थेचा मूळ उद्देश असा होता जेव्हा आलो आम्ही एकत्र तेव्हा ऋषीभाऊंच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी गेल्या वर्षी ठरवलं मागे दसऱ्याच्या आधी 1-2-3 महिने आमची चर्चा सुरू झाली की काय करायचंय, काहीतरी केलं पाहिजे। तरुणांना उद्योगासाठी व्यवसायासाठी काहीतरी मदत केली पाहिजे आणि त्यासाठी आपण काय करू शकतो। मग त्यातून हा विचार पुढे आला की पतसंस्था जर आपण ही इथं स्थापन केली तर त्याच्यातून तरुण उद्योजकांना आपल्याला व्यवसायासाठी भांडवल देता येईल आणि मला वाटतं जवळपास माझा जर आकडा चुकत नसेल तर 80% भांडवल हे तरुण व्यावसायिकांना उद्योगासाठी दिलंय आणि सगळ्यांचा उद्योग यशस्वीरित्या चालू असल्यामुळं थकबाकी 0 आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या संस्थेकडून झालेली आहे। तर त्यानंतर आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगतील। थोडक्यात संस्थेचे हा प्रगतीचा हा लेखाजोखा मी थोडक्यात तुम्हाला सांगितला। माझे शब्द आपण ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद।